खवा आणि गौरी हे नातं माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. कारण फार वर्षांपूर्वी गौरीने मला खव्याच्या पोळ्या करायला शिकवल्या, ज्याची मला नेहमी भीती वाटायची. आणि नंतर मी वारंवार सराईतपणे तिच्यासारख्याच करायला सुरुवात केली. थँक्यू गौरी. नमस्कार, मी श्रुती. कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. खव्याच्या पोळ्या करण्यासाठी लागणारे साहित्य असे: खवा 1 कप, पिठी साखर अर्धा कप, रवा आणि मैदा प्रत्येकी पाऊण कप, तांदूळाची पिठी आवश्यकतेप्रमाणे, दूध आणि पाणी प्रत्येकी पाव कप, तेल आणि ड्रायफ्रूट्स पूड प्रत्येकी 1 टेबलस्पून, वेलची जायफळ पूड आणि मीठ प्रत्येकी अर्धा टेबलस्पून आणि सुंठ पावडर 1 पिंच. हा 250 ग्रॅम वजनाचा खव्याचा घट्ट गोळा आहे. सर्वप्रथम आपण खव्याचा हा घट्ट गोळा किसणीने किसून मोकळा करून घेऊयात. म्हणजे खवा पुन्हा पूर्ववत मऊसूत होतो आणि भाजायला सोपा जातो. अशा पद्धतीने आपला सगळा खवा किसूनही झालेला आहे आणि तुम्हाला दिसत असेल की तो मोकळाही झालेला आहे. आपण कोटिंगची एक कढई गॅसवरती तापत ठेवलेली आहे. ती पुरेशी तापलेली सुद्धा आहे. गॅस लो फ्लेमवर करूयात आणि किसून मोकळा केलेला खवा त्या कढईमध्ये घालूयात. कढईत खवा घातल्यानंतर त्याचा रंग बदलेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. कंटिन्युअस हलवत राहायचं, म्हणजे खवा कढईच्या बुडाला अजिबात चिकटणार नाही. हात कंटिन्युअस हलवत राहायचा. आपण जर इथं न किसता खवा डायरेक्ट भाजायला घेतला असता तर खवा विरघळायला वेळ लागला असता. शिवाय तो आतून कच्चाही राहिला असता. किसून घेतल्यामुळे खवा पटापट भाजला जातोय. हात मात्र सारखा चालवायचा आहे. साधारण खवा भाजायला 7 ते 8 मिनटं पुरेशी लागतात. आपण जर इथे गॅस मोठा करण्याची चूक केली तर खव्याचा रंग पटकन बदललेला दिसेल, पण तो आतून मात्र कच्चा असेल. म्हणून खवा नेहमी मंदाग्नीवरच भाजूयात. अशा पद्धतीने कडेकडेने चिकटलेला खवा असा सुटा करून घ्यायचा आणि तो बरोबर मध्यभागी आणून पुन्हा पुन्हा भाजत राहायचा. 5 मिनटं झालेली आहेत. अजून 2 ते 3 मिनटं खवा खमंग भाजायला लागतील. खवा भाजत आला की आपोआप त्याचा रंग बदललेला दिसतो. खवा भाजण्यासाठी मुद्दाम कोटिंगची कढई घ्यायची. इतर धातूंची घेतली तर करपण्याची शक्यता असते. कोटिंगच्या कढईमध्ये हा धोका अजिबातच नसतो. पहा, इथे तुम्हाला दिसत असेल खव्याचा रंग बदललेला आहे आणि खवा तांबूससर झालेला आहे. म्हणजेच खवा सगळा व्यवस्थित भाजून झालेला आहे. तो आतून कुठूनही कच्चा राहिलेला नाही. गॅस आता आपण बंद करूयात. भाजलेला खवा थंड करण्यासाठी आपण एका भांड्यात काढून घेऊयात. जर कढईतच ठेवला तर कढई गरम असते, त्यामुळे खवा भरपूर आहाळेल आणि मग त्या पोळ्या लाटणं मुश्किल होऊन जाईल. खव्याची पोळी करण्यासाठी आपल्याला रवा आणि मैदा एकत्र भिजवून घ्यायचा आहे. त्यात घालायचं मोहन आधी आपण तयार करून घेऊयात. तडका पॅनमध्ये आपण अंदाजे 1 टेबलस्पून तेल गरम करत आहोत. ह्यालाच मोहन असंही म्हणतात. मोहन का म्हणतात ते मात्र मला माहीत नाही. तेल गरम झालं की गॅस मात्र लगेचच बंद करायचा आहे. हा मैदा भिजवण्यासाठी आपण इथे परात घेतली आणि त्या परातीला एक तेलाचा हात फिरवून घेऊयात. म्हणजे डव परातीला अजिबात चिकटणार नाही आणि व्यवस्थित मळला जाईल. पोळ्या करण्यासाठी आपण येथे पाऊण कप रवा चाळून घेणार आहोत. रवा चाळल्यामुळे होतं काय की त्यातल्या ज्या बारीक आळ्या वगैरे असतात तर त्या निघून जातात, कचरा निघून जातो आणि रवा हलका होतो. ह्यातच आता आपण पाऊण कप मैदा चाळून घेऊयात. कोणतंही पीठ चाळून घेतलं ना की त्याला हलकेपणा येतो. त्यामध्ये ॲड करूयात अर्धा टेबलस्पून मीठ. सर्वप्रथम आपण हे जे ड्राय मिश्रण आहे, रवा, मैदा आणि मीठ, ते सगळं एकजीव करून घेऊयात. ड्राय मिश्रण एकजीव झालं की केलेलं जे गरम मोहन आहे ते आपण त्याच्यामध्ये घालूयात आणि ते सगळ्या पिठाला
व्यवस्थित लागेल असं चोळून घेऊयात. पिठाला मोहन जेवढं व्यवस्थित लागेल तेवढं पोळ्या खुसखुशीत होतात. सगळं मोहन व्यवस्थित लागल्यावर जसं लागेल तसं थोडं थोडं दूध आणि पाणी घेऊन थोडं सैलसर भिजवायचं, कारण रवा फुलतो. जर घट्ट पीठ मळलं तर नंतर कुटत बसावं लागतं. रवा हा मैदा आणि पाण्याला पटकन शोषून घेतो, म्हणून सैलसर भिजवायचं. छान डव तयार झालेला आहे. आता आपण त्याला तेलाचा थोडा हात लावूयात. एवढा मऊ लुसलुशीत गोळा झाला आहे की पोळ्यासुद्धा तेवढ्याच मऊ लुसलुशीत होतात. वातट कडक अजिबात होत नाहीत आणि सहज लाटल्या जातात. हा भिजवलेला पिठाचा गोळा आपण 1 तास झाकण लावून रेस्ट करण्यासाठी ठेवूयात. भाजलेला खवा थंड झालेला आहे. तो आता आपण मोकळा करून घेऊयात, म्हणजे भाजल्यावर तो किती होतो ते मापी मोजून घेता येईल. कारण वजनी आणि मापी प्रमाणामध्ये खूप फरक असतो. भाजलेल्या खव्याचं माप बरोबर 1 कप झालेलं आहे. 1 कप खव्यामध्ये त्याच्या निम्मी म्हणजे बरोबर अर्धा कप पिठी साखर घालूयात. ड्रायफ्रूटची पावडर मिक्सरमध्ये करून ती आपल्याला 1 टेबलस्पून घालायची आहे. आता घालूयात 1 पिंच सुंठ पावडर. स्वाद छान यावा म्हणून अर्धा टेबलस्पून वेलची आणि जायफळचे एकत्र केलेली पूड घालूयात. आता हे सगळं सारण आपण एकजीव करून घेऊयात. एक लक्षात ठेवूयात की गरम खव्यामध्ये जर घाईघाईने पिठी साखर घातली तर सारण पातळ होतं. त्यामुळे कधीच घाईघाईने गरम असताना पिठी साखर घालायची नाही. जर पिठी साखरेच्या छोट्या छोट्या जर काही गाठी दिसल्या तर त्या लगेच तिथल्या तिथे मोडून घ्यायच्या. अशा पद्धतीने आपले सारण व्यवस्थित गोळी होईल असं तयार झालेलं आहे. त्याचा थिकनेस तुम्ही पाहू शकता. 1 तास झालेला आहे. आपला डव व्यवस्थित रेस्ट झालेला आहे. आता आपण ह्याचे गोळे करून त्यात सारण भरायचं आहे आणि आपल्या खव्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. त्या लाटण्यासाठी आपण पिठी तांदूळाची घेतलेली आहे. पिठाची गोळी करून घेतलेली आहे. ती आता आपण तांदूळाच्या पिठीमध्ये डीप करूयात. थोडी बोटांनी दाबून घेऊयात आणि त्याची छोटी छोटी पारी करून घ्यायची आहे. केलेली पारी तळहातावरती ठेवायची. त्यावर जेवढा पारीच्या गोळ्याचा आकार घेतला होता त्याच्या निम्मे सारणाची गोळी भरून घ्यायची, म्हणजे सारण पोळी लाटताना बाहेर येत नाही. आता ही पारी आपल्याला पूर्णपणे बंद करून घ्यायची आहे आणि हाताने छान दाबून घ्यायची, म्हणजे सगळीकडनं ती बंद होते आणि सारण बाहेर येत नाही. सारण भरलेली पोळी तांदूळाच्या पिठात डीप करून आकाराने पोळीपेक्षा लहान आणि पुरीपेक्षा थोडी मोठी अशी फुलके वजा आकाराची पोळी आता आपल्याला लाटून घ्यायची आहे. लाटताना पोळी गरगर फिरली पाहिजे. अलगद हलक्या हाताने लाटायची. पहा कशी गरगर फिरतीये. पोळी पोलपाटाला चिकटू द्यायची नाही, हे मात्र लक्षात ठेवायचं. आणि लाटताना सारणही शेवटपर्यंत पोहोचेल ह्याची आपण काळजी घ्यायची. सहज पलटी पण झाली पाहिजे. लाटलेली पोळी आता आपण तवा तापलेला आहे त्याच्यावरती आपण भाजून घेणार आहोत. पोळी भाजत असताना आपल्याला गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. तुम्ही पाहू शकता पोळी छान कडेकडेने फुगत चाललेली आहे. आता आपण ही पोळी व्यवस्थित उलटण्याने पलटी करूयात. पोळी भाजत असताना पोळीचा पांढरा रंग टिकून राहायला पाहिजे. कडांना ती आपल्याला थोडीशी आपण दाबून घेऊयात, म्हणजे ती व्यवस्थित फुगते. पहा किती छान फुगली आहे पुरीसारखी. अशा पद्धतीने 1-2दा उलटी पालटी केली की ती पोळी छान आणि व्यवस्थित भाजली जाते. खूप अगदी खरपूस खमंग अशी भाजायला अजिबात जायचं नाही, नाहीतर ती पटकन जळूसुद्धा शकते. त्याचा पांढरा रंग टिकून राहायला हवा. अशा पद्धतीने आपली पहिली पोळी तयार झालेली आहे आणि आता आपण
बाकीच्या आपण सगळ्या पोळ्या तशाच पद्धतीने लाटणार आहोत आणि शेकणार आहोत. बघा आपलं सारण आणि पिठाचं प्रमाण किती परफेक्ट आहे. दोन्हीचे छोटे छोटे गोळे शिल्लक राहिलेले आहेत. त्याची एक छोटी साटोरी करूयात. लहान मुलांना अशा साटोऱ्या खायला खूप मजा येते. अजिबात पोलपाटाला बघा चिकटतसुद्धा नाही आहे. आणि ही टुकली पिटुकली साटोरी माझ्या नातीसाठी आहे. तिलाही आता खूप छान छान खायचं समजायला लागलं आहे. मी केलेली खव्याच्या पोळ्यांची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. थँक यू व्हेरी मच.